नवरात्र उत्सवात देवी समोर अर्पण होणारा प्रत्येक नैवेद्य फक्त प्रसाद नाही, तर आपल्या भूमीचं वैभव, शेतकऱ्यांच्या कष्टाचं फलित आणि विज्ञानाचा स्पर्श असलेली संस्कृती आहे। आज जाणून घेऊया नवरात्रात बनणाऱ्या या अद्भुत पदार्थांचा अर्थ आणि आरोग्य विज्ञान। नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहतात कलाकार प्रस्तुत नवदुर्गा। उत्सव विजयाचा, सन्मान स्त्री शक्तीचा। आपल्या पूर्वजांनी नैवेद्यासाठी पदार्थ निवडताना केवळ भक्तिभाव पाहिला नाही, तर विज्ञानही जोडलं। उपवासाचे अन्न हलके व पचायला सोपे असते, त्यामुळे शरीर शुद्धी होते। नवरात्रात उपवासाच्या वेळी भगर व कुटू मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते। हे धान्य अल्पावधीत पिकणारे आणि पावसावर आधारित शेतीस पोषक आहेत। वैज्ञानिक दृष्टीने त्यात प्रथिने व कार्बोहायड्रेट्सचे संतुलन असल्याने शरीराला लगेच ऊर्जा मिळते। नारळ, फळे, दूध, दही, साखर, मध, तूप हे नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते। हे पदार्थ फक्त पूजा अर्चेसाठी नाही, तर आरोग्यास पूरक आहेत। उदाहरणार्थ, नारळातील पाणी शरीरातील क्षारांची पूर्तता करते, दुधातील कॅल्शियम हाडांना मजबूती देतो, तर मध शरीराला ऊर्जादायी ठरतो। नवरात्र उत्सवात विविध राज्यांमध्ये उपवासाचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात। महाराष्ट्रात साबुदाणा खिचडी, थालीपीठ, पुरणपोळी, गुजरातमध्ये शिंगाडापुरी, राजगिरा लाडू, उत्तर भारतात कुट्टुपुरी, खीर आणि दक्षिण भारतात सुंदल, पायसम, बंगालमध्ये खिचोरी, लुची हे प्रमुख पदार्थ आहेत। हे पदार्थ प्रथिने, कार्बोहायड्रेट, खनिजे आणि ऊर्जा मुबलक प्रमाणात पुरवतात। म्हणूनच या पवित्र पर्वातून आपण सारे शिकतो की देवपूजा म्हणजे श्रद्धा, शेतकऱ्यांचा सन्मान, निसर्गाला वंदन आणि जीवनाला सात्विकतेच्या दिशेने नेणारा शाश्वत मार्ग। संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कलाकार YouTube चॅनलला नक्की भेट द्या।